नमस्कार मंडळी, नारकट ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। जसं की मी तुम्हाला काल बोललेलो की आज आपण संध्याकाळी म्हणजे काल संध्याकाळी मामाच्या गावी जाणार आहे आणि तसंच काल आपण संध्याकाळी मामाच्या गावी आलेलो आहोत आणि आज मामाच्या गावी म्हणजे मामाच्या घरामध्ये पालखी येणार आहे। त्याच पालखीचा आज आपण व्हिडिओ वगैरे शूट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवणार आहे। माझ्या मामाचं गावाचं नाव आहे तितवली, ते येतं तालुका वैभववाडी आणि जिल्हा सिंधुदुर्गमध्ये। असं माझ्या मामाचं गाव आहे। तर आत्ता आपण तिकडे आलेलो आहोत आणि सकाळसुद्धा झालेली आहे। बघू शकता वातावरण बघा, काय सुंदर असं वातावरण आहे। तर आत्ता आपण तर आलेलो आहोत इकडे आणि आत्ता पालखीसुद्धा येईल थोड्या टायमिंगमध्ये, थोड्या वेळामध्ये पालखी येईल। त्याची आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ येतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर फायनली मित्रांनो आता आपण मामाच्या घरी आहे। हे मामाचं जुनं घर आहे आणि इकडे जे आहे वरचा हे मामाचं नवीन घर आहे। तर आता इकडे बघू शकता माझा मामा इकडे, आप्पा मामा इकडे पालखीची तयारी करतोय, पालखीची पूर्वतयारी चालू आहे। बाहेर तसंच आतमध्ये सुद्धा केलेली आहे आणि स्वप्नदादा सुद्धा खास आलेला आहे मुंबईवरून, आज सकाळी झाला आहे तो। बघू शकता इकडे पालखीची पूर्वतयारी झाली आहे। पालखीची पूर्वतयारी चालू आहे इकडे आणि इकडे माझी मामी सुद्धा देवाची पूजा करते। एवढ्यात कशा आली ना तयारी चालू आहे, पालखीची पूर्वतयारी। गांधी टोपी आहे तुमच्याकडे? मोठी वाट करू बाबी ती. आहे रे, पण ते कुठे भेटणार नाही, जवळ नाही। बघा बघा जरा. थांब हा जरा तुला. पालखी घेता अशा पद्धतीने पालखीची पूर्वतयारी चालू आहे आणि आता पालखी थोड्या वेळामध्ये येणारच आहे आपल्या मामाकडे। गुरुदादा सुद्धा आलेला आहे खास आपल्या गावावरून, आडवलीवरून आलेला आहे गुरुदादा। आपले खास चिकलगावचे सोष्टे यांचं पण ते सुद्धा आलेले आहेत। तशीच इकडे आपली मामी सुद्धा आहे आणि आपली मावशी सुद्धा खास आलेली आहे गावावरून, आडवली गावावरून पालखीसाठी। अशा पद्धतीने सर्वजण आलेले तर आहेतच। आता सर्वजण आपल्या पालखीची वाट बघत आहेत। आता बघूया पालखी कधी येते ती। बघू शकता ढोल सुद्धा आणलेले आहेत, म्हणजे ढोल आणलेले आहेत म्हणजे आता पालखी थोड्या वेळामध्ये येईलच। तसंच तिकडे जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे, तिकडे आता आपण जाऊया। इकडे आता जेवणाची तयारी चालू आहे, तिकडे आता आपण चाललोय। बघू शकता इकडे जेवणाची तयारी चालू आहे। इकडे आचारी मंडळी जेवण बनवतात आहेत। इकडे जेवणाची तयारी चालू आहे, इकडे अशा पद्धतीने सर्व इकडे आचारी मंडळी जेवण बनवत आहे, बघू शकता। अशा पद्धतीने इकडे पालखीची तयारी तर पूर्ण सर्वजण आपापली जी कामं आहेत ती व्यवस्थितरित्या करत आहेत आणि आता सर्वजण पालखीचीच वाट बघत आहेत। आता बघूया आपली पालखी कधी येते ती। बघू शकता हे आपल्या मामाचं नवीन घर आहे आणि हे आपल्या मामाचं जुनं घर आहे। आपण जातो आहे पालखी आणण्यासाठी, तर पालखी आणायला जातो आपण। बघू शकता पालखी आणायला जातो आपण आता। आणि हे जे आंब्याचं झाड आहे, तर स्वप्नील आंब्याच्या झाडाचं नाव काय? बापूचा आंबा। हा बापूचा आंबा या झाडाचं नाव आहे। या आंब्याच्या पण आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत लहानपणीच्या। बघू शकता आत्ता पण इकडे किती सारे छोट्या छोट्या कैऱ्या पडलेल्या आहेत। बघू शकता हे जे आंब्याचं झाड आहे बापूचा आंबा ह्याला बोलतात, ह्याच्यासुद्धा खूप आमच्या आठवणी आहेत लहानपणीच्या। तर आता आपण जातोच आहे।
ही जी पायवाट आहे ह्या पायवाटेतूनच आम्ही पालखी आणणार आहोत आणि परंपरा आहे, परंपरा जपली पाहिजे. आणि परंपरा ही अशी गोष्ट आहे एका पिढीपासून ती दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवायची असते. होऊ शकता ढोलचा आवाज तर यायला लागलाय. मांडावरचं तुला घेऊन भेटला नाही रे. तिकडे लेट गेलो ना आपण. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मांडावर, बट मांडावर आम्हाला जायला भेटलं नाही कारण का मांडावरनं पालखी तोपर्यंत निघालेली. म्हणून आता आपण परत गेलेलो आम्ही लोक, म्हणजे जाऊन परत आलो, रिटर्न आलो अर्ध्या रस्त्यातून कारण का पालखी तिकडनं निघालेली म्हणून. बघा कसं आहे, विदाऊट चप्पल जाते आम्ही लोक. ह्याच रस्त्यावरनं पालखी आहे ना. हा तिथं ना. पालखी तर आलेली आहेच, इकडे पालखी आलेली आहे. ती मामाच्या घरी जाईल पहिली. पालखी तर आलेली आहे. काय होतं हा अशा पद्धतीने पालखी आलेली आहे आणि स्वप्नादानी घेतलेली सुद्धा आहे. बघू शकता. कन्फर्म झाली. आपण ज्या रस्त्याने आलो मगाशी त्याच रस्त्याने पालखी सुद्धा चालली. हाच पालखीचा रस्ता आहे. काय आलं सकाळी हो गाडी लवकर आली मग. हो आज लवकर आली.
बाबा काहीच नाही. तिथे पूजा करतात तिकडेच हा आमचा व्हिडिओ बाबा अरे केली आता आम्ही पूजा करताना. अरे आतमध्ये घ्या आता आमची पण पुढे या बाबा तयार आहे का लोक आलेली आहे. जरा इकडे घ्या इकडे पालखीकडे विराजमान झालेली. स्वराज पण बघा, स्वराज एकदम टकाटक रेडी होऊन. स्वराज हाय कर हाय कर, हाय, नमस्कार कर. तर बघू शकता अशा पद्धतीने पालखी आणि पालखीसोबतची मंडळी सुद्धा आलेली आहे मामाच्या घरी. इकडे आता पालखीची पूजा केली जाईल, पालखीतल्या देवांची. इकडे पूजा करायला चालू केलेली आहे.
सुद्धा आलेली आहे, बघू शकता मामीला, मावशीला आणि मम्मीला. आजी सुद्धा इकडे बसलेली आहे. अशा पद्धतीने इकडे पूजा केली जाईल. आणि मामी सुद्धा आहे. इकडे सर्व मंडळींना नाश्ता दिला जातोय. आणि निशाणीची सुद्धा पूजा केलेली इकडे. त्याची सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आता परिषद बघू तरी सांगते वाजवायचं नाही मी आलो आता घेतलंय ना कोकणामध्ये
फायनली मित्रांनो बघितलं ना, आता जत वगैरे बनवून तर झालेलं आहे. आता आतमध्ये जाऊया, पूजा वगैरे चालू आहे आतमध्ये. भाऊ भाऊ आतमध्ये आपण पूजा करते. आतमध्ये घाल. अशा पद्धतीने इकडे पूजा वगैरे चालू आहे पालखीची. पूजा चालू आहे. नैवेद्य वगैरे पण ठेवलेलं आहे. पूजा वगैरे करून आणि एक जण सर्व पाया पडतो. तसंच इकडे बाहेर सुद्धा मंडळींना थंडा दिला जातो. थंडा वाटला जातो. थंड आणि प्रसाद वाटला जातो. थोडंसंच लावा. थंड वाटायचं काम चालू आहे. घेतलं ना याला घेताना घे रे. एवढी मोठी प्रसाद वगैरे वाटला आणि आतमध्ये पाया वगैरे पण पडतात ते सर्वजण एक निशाणी आपण सुद्धा बसलेले तिकडे. आंबा सुद्धा आहे तिकडे एकदम. अशोक भाऊ हो ते कोणाचं अजून आणू होय.
सर्वजण पाया पडत आहेत. एक एक तर फायनली मित्रांनो पालखी वगैरे टिक्का वगैरे लावून झालेला आहे आपल्याला आणि आता आपण पाया पडून घेऊया. आपण सुद्धा आता पाया पडून घेऊया. आणि तुम्ही जो जत बघितलात तो खास तितवली गावावर लिहिलेला होता तो जत. ते ओटी भरायला सुद्धा चालू केलेली आहे. देवीची ओटी भरतात आहेत. ओटी भरण्याचा प्रोग्राम चालू आहे. इकडे सगळ्या मंडळीचा योग्य रीतीने पाहुणचार केला जातो. इकडे सगळ्या माणसांचा योग्य रीतीने मंडळीचा पाहुणचार केलेला आहे. इकडे मावशी सुद्धा ओटी भरते. मावशीचं झाल्यानंतर मम्मी सुद्धा ओटी भरेल. इकडे एक सेकंड हा, बघू शकता मम्मी सुद्धा ओटी भरेल मावशीचं झाल्यानंतर. मी आता इकडे मम्मी सुद्धा आलेली ओटी भरायला. मम्मी आता ओटी भरते. हे सर्व बायकांचा ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे. ओटी भरून झाल्यानंतर आपण पाया पडून घेऊया. जी सुद्धा आपल्या इकडे पाया वगैरे पडून घेते, ओटी भरते देवीची. आपला मामा सुद्धा पूजा करून घेतो. आता पाया वगैरे पडते देवाच्या. बघू एक ते पाण्याची बॉटल भरल्याने आता पाया पडतं. तळी घे थांबा वटी करून हा वटी करून झाले ना गे. मामाचा सुद्धा पाया वगैरे पडून झालेला आहे. पूर्ण लाईन लागलेली आहे पाया पडायला. एक एक जण पाया पडतोय. आपण तर पाया पडून झालेलं आहे आपलं. बघू शकता इकडे पंढरी दादा वगैरे पाया पडून घेतोय. ते गारणं घालत आहे. गारणं घालतात आहेत. विघ्न असला तुझ्या पायाखाली चेपून ठेवून त्या लेकराच्या तुझ्या अडचणी असतील अडचणी सगळ्या पायाखाली चेपून ठेव.
आलो तर ते बोल ना 31 किलो गुळाची डेप. जर बाबा व्यवस्थित एखादा आलो तर आज वर्षात 31 किलो गुळाची डेप असं त्यांचा म्हणणं. नवसात पाव आणि नवस पेडून घेऊ. हा हा हा. आता 3 वर्ष लग्न झाली अजून काय मुलबाळ आहे तर ते होऊ दे. काय 7 किलो पेढे बोल. गुळाची डेप. चंद्रकांत खरे. जय बाबाचा चवड्याचा महाराजा चंद्रकांत हरिया यांचा मुलगा पंढरी कार्यक्रमाचे काय आज मुलगा नाया ते काय जरी विघ्न असला बाजू करून ठेवलं रात्री पटवलं आज वर्षात 11 किलो गुळाची देते असं तर म्हणणं. नवसाक पाव आणि नवस पेडून घेऊ. ते सगळं पूर्ण होऊ दे. हा पेढे बोल. हा जय बाबाचा चवड्याचा महाराजा राजाराम हरिया याच्याला मुलगा जे काय आज व्यवस्थित कामधंदा मिळत नाही ते काय जरी विघ्न असला बाजू करून ठेवलं रात्री पटवलं त्या लेकरा शहरात सवाशे मिळवून दिलं आज वर्षात 2 किलो पेढे द्या असं त्यांचं म्हणणं. नवसाक पाव आणि नवस पेडून घेऊ. अंगणाकडं त्या लेकराची काय पायावर तब्येत बरी नाही काय जरी विघ्न असला बाजू करून ठेवलं त्या लेकराची तब्येत टणटण केलं आज वर्षात नारायण रोटी बरी असं त्यांचं म्हणणं. नवसाक पाव आणि नवस पेडून घेऊ. पालखी पुढच्या प्रस्तावाकडे घेऊन जात आहेत, बघू शकता. पालखी आता पुढच्या प्रस्तावाकडे जात आहे. आता पालखी पुढच्या प्रस्तावाकडे जात आहे. आता पालखी जात आहे पुढच्या प्रस्तावाकडे. पालखी आता आलेली आहे. भाऊच्या घरी आता पालखी आलेली आहे. भाऊ सुतार यांच्याकडे आता पालखी आलेली आहे.
तर फायनली मित्रांनो बघितलं ना, अशी आपल्या मामाच्या गावातून म्हणजे मामाच्या घरातून पालखी गेलेली आहे. आता या घरातून त्या घरामध्ये पालखी गेलेली आहे, त्या घरातून पूर्ण अशी वाडी भर पालखी फिरणार आणि त्याच्यानंतर लास्टला इकडे पालखी नाचवतात. आपल्यासारखं नाही, आपल्या गावी कसं आहे जे मेन घर आहेत तिकडे पालखी नाचवली जाते प्रत्येक घराच्या बाहेर अंगणामध्ये किंवा खळ्यामध्ये. बट इकडे तसं नाही आहे. इकडची प्रथा कशी आहे की पूर्ण वाडीमध्ये पालखी फिरणार आणि नंतर होळीचा जो त्यांचा मांडव आहे तिकडे पालखी नाचवणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा. आणि हा आपल्या एपिसोडमधला आपल्या सिरीजमधला कोकणातला शिमगोत्सवमधला हा दुसरा भाग होता, दुसरा एपिसोड होता. आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या काही पुढच्या नवीन व्हिडिओ येतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.